श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप छान अशी कुलदेवीची सेवा सांगणार आहे. ज्या कुलदेवीच्या सेवेने तुमच्या असंख्य अडचणी दूर होतील, सांसारिक प्रगती थांबलेली असेल तर ती पूर्ववत चालू होईल, संतान प्राप्ती होत नसेल तर तीही होईल, विवाह होत नसेल तर विवाहही होईल. फक्त आपल्या कुलदेवीची ही सेवा करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी असते. कुलदेवीला विसरून चालणार नाही. कुलदेवीचं कसं असतं, काही लोक काय करतात, आईला सोडून मावशीची पूजा करत बसतात. म्हणजे तुम्ही तुमची कुलदेवी सोडून दुसऱ्याच कोणत्या देवीची पूजा करतायत. काही जे घराणे आहे त्यांना त्यांची कुलदेवीच माहिती नाहीये. तर असं नका करू. जे तुमच्या घरातील जुनी पिढी असेल, म्हणजे तुमचे आजी आजोबा, पणजोबा, आई वडील यांना तुमची कुलदेवी माहिती असते. आता बऱ्याचशा घराण्याची कुलदेवी रेणुका माता आहे. आमच्या घरामध्ये आमची कुलदेवी रेणुका माता आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बरेच वर्ष आम्ही फोटोची पूजा करत होतो आणि त्या फोटोची पूजा सिद्ध झाल्यानंतरच आम्ही नवस करून आमच्या घरामध्ये तांदळा बसवला. आता तांदळा बसवण्याचेही बरेचसे नियम आहे, ते आपल्याला पाळावे लागतात. आपल्या घरामध्ये काही गोष्टी आचरणात आणाव्या लागतात आणि मग तुम्ही हा जो तांदळा आहे तो घरात बसवू शकता. आता तो तांदळा आणण्याची एक वेगळी स्टोरी आहे, ते प्रथा वेगळी आहे, तो कसा आणायचा काय, हे भरपूर गोष्टी आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर मी नक्की बनवेल. आता आपण 11 पौर्णिमाबद्दल बोलणार आहोत, की कुलदेवीच्या ज्या 11 पौर्णिमा आहेत त्या कशा करायच्या, म्हणून ते मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. ह्या सेवेने तुमचे अशक्य गोष्टीही शक्य व्हायला लागतील. मेन म्हणजे बराचसा प्रश्न असतो की नोकरी मिळत नाहीये, संतान प्राप्ती होत नाहीये. ह्या गोष्टी या सेवेने सुटतील आणि काही करायचं नाहीये. फक्त सेवा अगदी सोपी आहे. 11 पौर्णिमा सेवा करायची आहे आणि मेन म्हणजे आपली कुलदेवी ह्या सेवेने प्रसन्न होणार आहे. तर करायला काय हरकत आहे? जी आपली आई आहे तिला जर आपण प्रसन्न करणार असू तर सेवा करायला काय हरकत आहे ना. तुम्हाला कुठलं वाचन करायचं आहे ना, काही तासन तास देवीजवळ बसायचं आहे किंवा कुठला संकल्प वगैरे असं काही नाहीये. फक्त अगदी छोटीशी सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सेवा अशी आहे, आपल्या घरामध्ये सर्वप्रथम कुलदेवीचा टाक असतो. ज्यांच्या घरात नसेल त्यांनी टाक घ्या. आणि आता बऱ्याचशा लोकांचा प्रश्न येत आहे, आम्ही 2 भाऊ आहेत, तर माझ्या मोठ्या भावाकडे टाक आहे, तर मी घेऊ का? हो, अर्थात घेऊ शकता. कारण की तुमचे घर वेगळे झाले, तुमचं देवघर वेगळं झालंय, तर तुम्ही नक्कीच टाक घेऊ शकता. याला कुठलंही बंधन नाहीये. काही जण म्हणताय टाक माझ्या सासऱ्यांकडे आणि आम्ही एकटेच आहे, तर तुम्ही नका घेऊ. कारण की तो तुमच्या सासऱ्यांकडला टाक तुमच्याकडेच येणार आहे. ही एक वंशकुळ परंपरा असते. आता झालं हे सगळं. ज्यांच्याकडे टाक आहे त्यांनी काय करायचं, सकाळी उठायचं, कुलदेवीच्या टाकावरती स्नान घालायचं. पंचामृताने घाला, साध्या पाण्याने घाला. त्यानंतर आपला 11 पौर्णिमा आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे. हो, कुलदेवीची ओटी. आणि ती कशी भरायची आता मी सांगते. सर्वात अगोदर तुम्ही कुलदेवीच्या टाकावर स्नान वगैरे घाला. टाक नसेल तर हळदी कुंकू अर्पण करा. आणि आता त्यानंतर ओटी कशी भरायची. सर्वात अगोदर तुम्हाला एक साडी घ्यायची आहे. त्या साडीवर खण म्हणजे पीस ठेवायचा आहे. त्यावर नारळ, नारळ पूर्ण पाहिजे, त्याला सोललेलं नारळ नकोय. नारळ घ्यायचा आहे. त्यामध्ये ओटीचं सामान जे खारी, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी हे असतं हे घ्यायचं आहे. एक फळ घ्यायचं आहे. फळ घेतल्यानंतर ते फळ ठेवायचं. एक गजरा घ्यायचा आहे. बांगड्या घ्यायच्या आहे. मणिमंगळसूत्र जोडवी असतात बघा, ते दुकानामध्ये भेटतात, ते घ्यायचे आहे. असं सगळं कुलदेवीची ओटी तयार करायची घरामध्ये. आणि ती ओटी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी संकल्प घ्यायचा, आई आजपासून मी तुझी ही 11 पौर्णिमेची सेवा करणार आहे. तू आमच्या घराचं रक्षण कर, माझ्या कुळाचं रक्षण कर, माझ्यावरती जे काही संकट येणार आहेत ते संकट ते दूर कर, असा कुलदेवीला संकल्प करायचा. आणि संकल्प केल्यानंतर ती पौर्णिमा सुरू करायची. तुम्ही ओटी सकाळी भरा, संध्याकाळी भरा, कधीही भरू शकतात. आणि आता सकाळी कुलदेवीचा अभिषेक वगैरे झाल्यावर आरती करायची कुलदेवीची, जी तुमची कुलदेवी आहे ती. आणि ओटी घ्यायची, आईसमोर ओटी ठेवायची. त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे. 3 वेळा ती ओटी आईजवळ ठेवून खाली ठेवायची. त्यानंतर ओटी तिथेच दिवसभर ठेवा. तुम्ही संध्याकाळी भरत असाल तर ती तशीच रात्रभर ठेवा. एक दिवस पूर्ण ती ओटी देवीजवळच ठेवायची. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ओटीचं करायचं काय. आता त्या ओटीचं आपल्याला जे फळ आहे, आपण त्यावरती जर समजा तुम्ही केळी ठेवली आहे, ती फळ काढून घ्यायचं. ते फळ प्रसाद म्हणून सगळ्या घरातल्या लोकांनी खायचं.
आणि जे बाकीचं साहित्य आहे, गजरा जो आहे तो तुम्ही स्वतः लावा. बाकीचं साहित्य जे आहे ते तुम्ही एकदम व्यवस्थित पॅक करून देवघराच्या ठिकाणीही ठेवू शकतात. असं करायचं आणि तेच साहित्य तुम्हाला पुढच्या पौर्णिमेला वापरायचं. आता त्या साहित्यामध्ये ॲड काय करायचं आपल्याला पुढच्या पौर्णिमेला? फक्त एक फळ आणि गजरा, हे 2 गोष्टी त्यामध्ये ॲड करायच्या आहेत. आता राहिला तुम्हाला हे समजलं. आता मासिक धर्म आला तर काय करायचं? आज सपोज तुमची ही पौर्णिमा झालेली आहे एक आणि दुसऱ्या पौर्णिमेला तुम्हाला मासिक धर्म आला, ती पौर्णिमा स्किप करायची, जी पुढची येईल ती तुमची दुसरी पौर्णिमा राहील. असं तुम्ही करू शकता. अगदी साधी सोपी सेवा आहे. आईची ओटी भरणं म्हणजे आईने, आणि ही सेवा निस्वार्थ भावनेने करा. आई एवढं फळ देईल ह्या सेवेचं, म्हणजे अगणित गोष्टी आपल्यासोबत घडतात. ह्या सेवेचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्या महिलांना मी आवर्जून सांगेन की ही सेवा करा. ही सेवा केल्याने आयुष्यामध्ये 100% अडचणी तुमच्या इथे संपतील. कारण की आपण प्रत्येक देवांची सेवा करतो. आपण मान्य आहे, आपण स्वामींची सेवा करतो, आपल्या गुरूंची सेवा करतो, अजून कुठले देव असतील त्यांची सेवा करतो. पण जी मेन आपली कुलदेवी आहे, जी कुलाचं रक्षण करते, तिची सेवा होणं आपल्या घरामध्ये खूप महत्त्वाचं आहे. जर त्या देवीची तुमच्या घरामध्ये सेवा होत नसेल तर तुम्ही कितीही देवांचं केलं तरी काही फायदा होत नाही. जेव्हा आपण केंद्रात जातो तेव्हाही सांगितलं जातं की तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या कुलदेवीची सेवा करा, कुलदेवीचे मंगळवार करा, हे करा, भरपूर असे सांगितलं जातं. आपला जो नेक्स्ट व्हिडिओ आहे त्यामध्ये मी कुलदेवीचा उपवास का करावा, कशासाठी करावा हे सांगणार आहे. तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आणि या व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, श्री स्वामी समर्थ आणि जय जगदंब कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. सेवा करा, सेवेकरी व्हा.